तर इच्छा होती अनेक कार्यावर जायची, सत्यमेळावर बरेच वेळा गेलो. तर मला आठवतं सर ठीक आहे, कोण कोण विद्यार्थी असेल त्याला वेळ असेल तर. आणि मला वाटतं हा विद्यार्थी माझ्यावर आला समोर उभा आहे तो. आणि त्याच्याबरोबर मी किल्ल्यावर जातो म्हटल्यानंतर किल्ल्यावर जाणं मी म्हटलं असतं त्याला की मला किल्ल्यावर तुम्हाला इतिहास सांगायचा आहे, तर कोण पण आलं नसतं कदाचित. तो आला म्हटल्यानंतर हा जातो म्हटल्यानंतर आणि कोणतं तो अभय म्हणून ये, अजून एक अभिषेक म्हणून ये, अजून 4-5 पोरांनी गाड्या काढल्या. म्हटलं सर आम्ही पण येतो बघूया तरी किल्ला आम्हाला पण तुमच्या नजरेतून बघायचं आहे. आणि असं बघता 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 मी त्याला सुरुवातीपासून किल्ल्याचा इतिहास सांगत गेलो, का सांगत गेलो. आणि संध्याकाळी 8 वाजले कधी किल्ल्यावर हे आम्हाला कळलंच नाही. आम्ही गेलो त्यावेळी कोणच नव्हतं किल्ल्यावर, जवळजवळ 4:30 वाजता परीक्षा संपून आम्ही तिथे गेलो. आणि इंडिरेक्टली कदाचित त्याला माहिती नसेल की राजगड दिल्ली नंतर इथे राजगड राजाराम महाराजांनी कशी निर्माण केली आणि ताराणीचा तो ढासळलेला राजकोट आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांचे लोक. पण कदाचित बरेच जण असे म्हणतात की सर तुम्ही गावात येतं आम्हाला काय माहित नसतं, पण आता आम्हाला कळलं की आमच्या गावात एक किल्ला आहे, तो असा आहे आणि तसा आहे. तसंच तर इतिहास हा आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. इतिहासातून आपण शिकू शकतो की पाठीमागे इतिहासात काय झालेलं आणि पुढे आपल्याला आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. आणि आपण सर्व भाग्यवान लोक आहोत. तुम्हाला मी भाग्यवान समजेन की सातारा सारख्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली. हा आहे ही सातारीच आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाला व्हिजिट केली. क्रीडा संकुलाला मी बघितलं की तिथं मला वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव क्रीडा संकुल इथे असेल की ज्या संकुलामध्ये पुढच्या खेळाचं तुम्हाला ट्रेनिंग मिळत नाही असं नाही, अक्षरशः सुंदर ट्रेनिंग मिळतं. आणि तुम्हाला दाखवायला सांगतो की मी तिथे पवार म्हणून नाही त्याला गेल्या वेळी भेटलो, तर ह्या परीक्षेच्या आधी पण मी इथे परीक्षा म्हणून आलो होतो. तर तिथे 12 प्रतिकृती आहेत किल्ल्यांच्या, ज्याला महावारसा समितीला नामांकन केले आहे. आणि तुम्हाला अभिमानाने सांगतो की ह्या 12 प्रतिकृती तयार करणारी जी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण समिती आहे त्या समितीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष आहे. आणि मला त्या प्रतिकृती लागायला मिळाल्या. खरं तर त्या प्रतिकृती लोकांसाठी अजून खुल्या केलेल्या नाही आहेत, काही राजकीय अडचणीमुळे असेल. मी पवाराला भेटलो, त्याला म्हटलं बघा मी असं महाराष्ट्र समितीचा महाराष्ट्र राज्य पर्यटन सांस्कृतिक विभागाचा सदस्य आहे. त्याने मला सगळं ते दाखवलं परत एकदा. तर हे किल्ले मी बऱ्याच वेळी इतिहासावर बोलतो त्यावेळी हे सांगतो की तुम्ही फक्त शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही शाळेमध्ये शिकवा. प्रत्येक शाळेमध्ये अभ्यासाला शिवाजी महाराजांचं चरित्र असू दे. शिवाजी महाराज सारखा माणूस ज्याच्याकडे काही नव्हतं तो माणूस दिल्लीचा तप्त गाजवतो आणि साता समुद्राकडे त्याचा इतिहासाचा अभ्यास केला जातो, त्याच्यावर पेचणी केली जाते. एवढा लहानसा माणूस आणि एवढी मोठेसे किल्ले त्याने काय केले, आपल्या ताब्यात घेतले. 350 पेक्षा जास्त किल्ले. ह्याच्यातून आपल्याला त्यांचा पराक्रम करतो. अलीकडेच आम्ही अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या गिर्यारोहण हा खेळ म्हणून महाराष्ट्र शासनाचा बिया घेतला आहे. आणि पुण्यामध्ये गिर्यारोहण या शाळेचं शास्त्रीय शिक्षण देणारी पहिली शाखा आम्ही पुण्यामध्ये सुरू केली आहे. आपण गडामध्ये राहणारे लोक, आपण पर्वतामध्ये राहणारे लोक, आपण शिवाजी महाराजांचे मावळे. आपला आदर्श हा पर्वत, आपला आदर्श गड, आपला आदर्श हे डोंगर. आपल्याला डोंगरामध्ये, गडावर, पर्वतावर फिरायचं असेल तर गिर्यारोहण आणि ट्रॅकिंग आपल्याला शास्त्रीय शिक्षण असेल तर आपण तिथे पर्यंत बघू शकतो. बऱ्याच दिवशी आता आपल्या गोळ्यामध्ये 22 किल्ले आहेत. मी 2 दिवसामध्ये 22 किल्ले बघतो. 2 दिवसामध्ये कोणी जर आलं तर मी नक्की दाखवेल. 22 किल्ले. अर्थातच तिथल्या ज्या तफावती आहेत त्याच्यावर मी बिनधास्तपणे बोलतो, अक्षरशः बिनधास्तपणे. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, आम्ही शिवप्रेमी आहोत. आम्हाला नाही कोणाची भीड. आम्ही सत्याने वागणारी माणसं असल्यामुळे जरी एखाद्या माणसाला ते मनाला खटकलं तरी त्याचं सत्य त्याला कळत जातं आणि तो मनातून तुम्हाला आदर्श मानत जातो. त्यामुळे आपण बोललं पाहिजे, आपण केलं पाहिजे, आपले अॅम्बिशन्स हे मोठे पाहिजे. जर शिवाजी महाराजांसारखा आदर्श, जर आपला आदर्श शिवाजी महाराजांसारखे छत्रपती हे आपले जर आदर्श असतील तर भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो की आता तुमच्याकडे उभं आहे. गेल्या वेळी मी परीक्षेमध्ये आलो तर मी एक टेन्शन मध्ये होतो की मला माझी गिरणी एक द्यायची होती एका माणसाला. आणि आता मी तुमच्या समोर आहे. पाठीमागच्या परीक्षेला मी होतो, आता मी तुमच्या समोर उभा आहे. गेल्या महिन्यामध्ये मी किती दान केली वाटतं ना समोर जाते. जवळजवळ 45 दिवस
माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला दर 3 महिन्यांनी वयाच्या 20व्या वर्षापासून, आता मी 55 वर्ष आहे जवळजवळ, माझं वय आहे 55 वर्ष, जवळजवळ 20 वर्षापासून आजपर्यंत सातत्याने दर 3 महिन्याला मी रक्तदान करतो, दर 3 महिन्याला. असं कधी नाही. आणि हे असताना मी आता सातारला चाललो आणि 3 महिने झालेले आहेत आणि काही तारखा असतात, मी तिथे रक्तदान करतो, तिथे जाईल तिथे ते रक्त कोणाला जातं मला माहिती नाही. मी महाराष्ट्र राज्य अवरोधन प्रदेशावर काम करत असताना कुठच्याही गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करावी लागते. त्यावेळी आपण त्या गोष्टीबाबत दुसऱ्या सर्व वाटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मी जर बोलतो तुम्हाला गळ्यातली चेन काढून दिली जाईल, हातातलं बांधणी काढून दिली जाईल बायकांची.